हॅलो एव्हरीवन, मी प्रियांका सकपाळ तुमचं माझ्या पॉडकास्टमध्ये पुन्हा स्वागत करते आहे. आज आपण जाणून घेणार आहोत मेष राशीसाठी ऑगस्ट 2025 हा महिना कसा असणार आहे, काय तुमच्यासाठी फ्युचर काय आहे या महिन्यामध्ये ते आपण बघूया. स्टार्ट करूया. मेष राशीच्या लोकांसाठी या महिन्यामध्ये काय काय घटना त्यांच्या आयुष्यात घडणार आहेत. आपण काढणार आहोत 3 कार्ड्स आणि हे 3 कार्ड्स आपल्याला सांगतात की या आठवड्यामध्ये कोर्ट कचेरीचे काही मॅटर्स असतील तर ते सॉल्व्ह होतील आणि तुमच्या सोबत न्याय घडण्याची या महिन्यामध्ये पूर्ण शक्यता आहे. काही गोष्टींमध्ये एक प्रकारचं कन्फ्युजन राहील. योग्य अयोग्य कोण, आपलं कोण आणि आपल्या विरोधात असलेली माणसं कोण, या बाबतीत या महिन्यामध्ये एक संभ्रम जाणवतो. बाकी पैशांच्या बाबतीत एक चांगलं कार्ड आलेलं आहे. तुम्ही आलेले पैसे सेव्हिंग करू शकाल किंवा त्याची एक योग्य इन्व्हेस्टमेंट करू शकाल असं हे कार्ड सांगतं. आता आपण बघूया एंजल कार्ड्सनी तुम्हाला काय संदेशा दिला आहे या आठवड्यासाठी. ठीक आहे, एंजल कार्ड्सचा काय सजेशन्स आहे. एंजल कार्ड्स म्हणतात, तर त्याच्यासाठी पण 3 कार्ड्स काढूया. इफ यू बिलीव्ह, ज्या गोष्टींवरती तुमचा स्वतःवरती खूप जास्त विश्वास आहे, तुम्ही त्या गोष्टी बिनधास्त करा. या महिन्यामध्ये तुम्हाला यश नक्की मिळेल. आस्क युअर एंजल्स. इनर व्हॉइस असतो एक आपला, की एखादी गोष्ट कशा प्रकारे घडायला हवी, आपण कोणते स्टेप्स घ्यायला हवेत, असं कोणतीही चिंता तुम्हाला वाटत असेल तर तुमचे जे कोणी एंजल्स असतील, म्हणजे अगदी तुम्ही जर स्वामींना मानत असाल, तुम्ही ज्या काही गुरूंना मानता, डोळे बंद करून तुम्ही त्यांच्याकडनं तुमच्यासाठी काय ॲडवाईस आहे, काय आदेश आहेत ते विचारा आणि ते तुम्हाला नक्कीच गाईड करतील. बघा, 3रं कार्ड पण तसंच सांगता येईल, लिसन टू युअर इंट्युशन्स. म्हणजे तुम्हाला या महिन्यामध्ये जे काही करायचं आहे, ठीक आहे, आर्थिकदृष्ट्या तर हा महिना चांगला असणार आहे, हे कार्ड आलंच आहे आपल्याला. इन्व्हेस्टमेंट करताना सुद्धा तुम्ही तुमची इंट्युशन पॉवर वापरू शकता. तुमचे जे कोणी गुरु आहेत त्यांचा एक ॲडवाईस घेऊ शकता आणि जर तुम्हाला स्वतःवरती विश्वास असेल तर लेट्स गो अहेड. तुमच्यासाठी हा महिना नक्कीच खूप छान आणि खास असणार आहे असं हे कार्ड सांगतं. आपण बघूया की एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही जर वाट बघत असाल तर एंजल कार्ड्स काय सांगतात, त्या गोष्टी कधी होतील. ठीक आहे, बघूया. एंजल कार्ड मेष राशीसाठी या महिन्यामध्ये ज्या गोष्टीची ते वाट बघत होते ती गोष्ट कधी होईल. एक ॲक्शन. So I think this is the best month. You can take actions. हा महिना तुमच्यासाठी योग्य आहे. ज्या गोष्टी तुम्ही वाट बघताय ना, पहिलं पाऊल तुम्ही टाका. तुम्ही ॲक्शन्स घेतली तर युनिव्हर्स तुम्हाला नक्कीच मदत करेल असं हे सांगते. आणि एक प्रश्न तुमच्या मनात मेष राशीच्या लोकांनी करा की एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही कन्फ्यूज असाल, तुमचा येस नो टाईपचं आन्सर तुम्हाला हवे असेल तर बघूया की एंजल्स तुम्हाला काय सांगतात. मेष राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिन्यासाठी चूज अ न्यू डायरेक्शन. ओके, ज्या गोष्टीसाठी तुम्ही आतापर्यंत अडून वाट बघत होतात, ठीक आहे, त्याच्यासाठी तुम्हाला ॲडवाईस आलाय की चूज अ न्यू डिरेक्शन. म्हणजे तुम्ही एका वेगळ्या विचाराने स्वतःची पावलं टाकू शकता. ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या त्या न करता जरा वेगळ्या दृष्टीने विचार करा आणि तशी पावलं टाका. तुम्हाला त्याच्यात सक्सेस नक्कीच मिळेल. थँक यू सो मच.